सर येऊचे या गोमंतक स्कुबा आपलाच असा हाय के एकटे जिल्हा दोघे जण येणार होता होते काय आला ते पुणके आहे ना मैत्रीण माझी ती रागावला आवाज माझ्यावर शांत झाल्यावर मग घेऊन येते ती का कसा असता वाईट तेच गरम खालो का तोंड भाजताना तशाच गत झाली थंड झाल्यावर मग खाऊया जाऊया चला होय चल चला 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 हे आता फॉर्म्स आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत हे मेडिकल फॉर्म्स आहेत ते तुम्हाला भरायचं नाव ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर सगळं तिथे लिहा तुमचं सिटी वगैरे पूर्ण इन्फॉर्मेशन करायची आहे त्याच्या बॅक साईडला इथे भरपूर सारे मेडिकल क्वेश्चन्स आहेत आणि ही ब्लँक स्पेस आहे येस असेल तर येस लिहा नो असेल तर नो लिहा ओके एनी येस असेल तर तुम्ही आमच्याबरोबर डाएट नाही करणार ओके क्लिअर आणि इथे सिग्नेचर डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट अंडर एज असाल तर तुमच्या गार्डियनची म्हणजे त्यांची सिग्नेचर पाहिजे त्याच्यानंतर हा बोट आहे बोट रिलेटेड पण पेपर आहे ते पण भरूचे तुमका त्याच्यानंतर हे इकडे पॅसेंजर नेम त्याच्यानंतर बॅक साईडला इथे परत तुमच्या साईडला इकडे सिग्नेचर करूची असा विसरू नका तुम्ही त्याच्यानंतर इकडे डेट पण महत्वाची ओके हे झालं ही इन्फॉर्मेशन दिली की मी तुम्हाला खाली इक्विपमेंटची इन्फॉर्मेशन देईल त्याच्यानंतर कन्फाईन ट्रेनिंग आपण म्हणतो स्विमिंग पूल ट्रेनिंग ते आपण त्याला तुम्हाला खाली देते ओके चला सगळ्या गोष्टी सज्ज असत आपणाक समुद्राच्या तळाशी नेण्यासाठी एखाद्या युद्धाची तयारी असता त्यासारखीच ही स्कुबा डायव्हिंगची तयारी आहे हो युद्धच अहो दर्यात इतक्या खोल पाण्यात जाऊचा म्हणजे प्रत्येक श्वास घेण्यासाठी आपली लढाई चालू असता पाण्याशी वाटतात इतक्या सोप्या नाही हे टाइम मास्टर मी ना आता हे घेणार आहे ते टाइम मास्टर हे तुमचं सगळं ट्रेनिंग पुढचं घेऊन टाकतील ठीक आहे ना सगळं तुमचं काम तमाम हे करते ठीक आहे सर हा टर्न होऊन उतरायचं म्हणजे पडलास तर काय आला पाण्यातच पडाल बरोबर आहे ना हा पडला डिझेल चालू कर ही आहे सर बीसीडी बॉइंसी कंट्रोल डिव्हाइसेस अंडर वॉटर बॉइंसी कंट्रोल या बीसीडी द्वारे केलं जातं ते बॉइंसी वगैरे कंट्रोल सगळी आम्ही करतो जशी आपण स्कूल बॅग घालतो ना तशी ही बीसीडी घालायची ही जी समोरची शोल्डरची डी-रिंग आहे हा तुम्ही काढला त्या साईडला पण ओके आणि आता तुम्ही फक्त समोर टाईट करायचं ओके ओके हा मोठा बेल्ट आहे ओके त्याला आपण वेल्क्रो तुम्हाला लावायचं त्याच्याच बाजूला एक क्लिप असते ती बेलीवर येतं म्हणून त्याला बेली क्लिप ती दोन्ही साईडने या साईडला पण बेल्ट येतं त्या साईडला ओके दोन्ही ओके ओके
आहे तुमचा रेग्युलेटर. हे तुम्ही ब्रिदिंग करणारा म्हणजे तोंडामध्ये जे ठेवून ब्रिदिंग करणारा त्याला रेग्युलेटर. ओके, आणि हा रेग्युलेटर. आता हे जे दोन माउथ पीस आहेत हे बॅक साईडच्या दातांमध्ये एकदम टाइटली बाईट करायचे. ठीक आहे. ओके, लिफ्ट ह्याच्यावर आले, लिप्स. लिप्स ते ओ शेप मध्ये ठेवा. ओके. ओके, एवढं टाइटली बाईट करायचं की अंडर वॉटर मध्ये किती काही झालं तरी हा रेग्युलेटर येतात. ओके, बरं. हे आहे सर तुमचं मास्क. ओके, मास्क लावल्यावर तुमचं नाक पूर्ण बंद होत राहणार आहे. फक्त तुम्हाला तोंडाने ब्रीथिंग करायचे, आउट ब्रीथिंग पण तोंडाने करायचे. एक मिनिट, आणि मास्क सर वरती बघा. तोंड ओपन ब्रीथिंग करा. ओके, कम्फर्टेबल. ओके, समोरून मास्क पकडा. तोंड ओपन, तोंडाने ब्रीथिंग करायचे, आउट ब्रीथिंग पण तोंडाने करायचे. आता सर रेग्युलेटर लावा. आता ब्रीथिंग करा, कम्फर्टेबल. असंच पाठवून इथे उभं राहून फक्त ब्रीथिंगची प्रॅक्टिस करा. आता आपण पाण्याच्या खाली गेल्यानंतर अंडरवॉटर गेल्यानंतर आपण बोलू शकत नाही. ओके, अंडरवॉटरवर काही बोलू शकत नाही म्हणून काही साईन आहे, म्हणून आपण अंडरवॉटर साईन यूज करत असतो. ओके, ही आहे ओके साईन. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ही आहे ओके साईन. तुम्हाला जर समजा वर यायचं असेल तर ही आहे अप साईन. तुम्हाला जर खाली जायचं असेल तर ही आहे डाऊन साईन. आणि ही आहे प्रॉब्लेम साईन. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम असला तिकडे टच करायचं आणि प्रॉब्लेम साईन दाखवायची. कान दुखत असेल तर कानाला टच करायचं, प्रॉब्लेम साईन. डायरेक्टली जरी तुम्ही प्रॉब्लेम साईन दाखवला तरी चालेल, आम्ही तुम्हाला वर घेऊ आणि तुमचा काही प्रॉब्लेम आहे तो आम्ही विचारू. ओके, समजलं? ओके, एक तुमचं स्किल कम्प्लीट झालं साईन. ओके, दुसरं स्किल आहे अंडरवॉटर ब्रीथिंग. ओके, तुम्हाला असंच रेग्युलेटर पोटात घेऊन फक्त अंडरवॉटर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा खाली बघायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं रेग्युलेटर पाण्यामध्ये गेलं पाहिजे. मग ब्रीदिंग करत राहायची. बबल्स येते ते तुमच्या कानाजवळ पोटात जाते. तुम्हाला फील होईल की कानामध्ये पाणी जाते, पण कानामध्ये पाणी जाणार नाही. ओके, मग तुम्ही जसं जसं कम्फर्टेबल व्हाल तसं तसं तुमचे पाच पाण्यात बुडवायचं. ओके, मग हळूहळू डोकं पाण्यात बुडवायचं, मग हळूहळू नील डाऊन व्हायचं. ओके, बस. सगळ्यात फक्त ब्रीदिंग करायला. काही प्रॉब्लेम होता का अंडरवॉटर? ठीक आहे. सेकंड तुमचं स्किल कम्प्लीट झालं अंडरवॉटर ब्रीथिंग. ओके, थर्ड स्किल आहे रेग्युलेटर क्लिअरिंग. समजा तोंडामध्ये किंवा या रेग्युलेटरमध्ये समजा पाणी गेलं तर त्याला आपण अंडरवॉटर क्लिअर करता तुम्हाला आलं पाहिजे. ओके, आता क्लिअर कसं करायचं? त्याच्या बॅक साईडला एक स्पर्श बटन दिलेलं आहे, ते जस्ट तोंडात ठेवून एकदाच असं प्रेस करायचं. ओके, हे प्रेस करत असताना असं करायचं नाही. ओके, फक्त एकदाच प्रेस करायचं म्हणजे काय तुमच्या तोंडामध्ये किंवा रेग्युलेटरमध्ये जे काय पाणी आलं ते आपोआप परत क्लिअर होतं. ओके, पकडाचं रेग्युलेटर क्लिअर करा. ओके, आता हे स्किल तुम्हाला अंडरवॉटर करायचं. मी जेव्हा सांगेन तुम्हाला करायला तेव्हा मला हे सोडून दाखवा. ओके, बसा. पुढचं स्किल आहे मास्क क्लिअर. समजा
एखाद्या मास्कमध्ये पाणी गेलं तरी ते तुम्हाला कसं क्लिअर करायचं आहे हे तुम्हाला अंडरवॉटर आलं पाहिजे. ओके, ऑलरेडी तुमच्या तोंडामध्ये रेग्युलेटर असेल. ओके, मास्कमध्ये समजा पाणी गेलं तर एक मोठी ब्रीथ करायची. तर 2 फिंगरने असं लाईटली वरती मास्कला दाबायचं, वर बघायचं आणि नाकाने सोडायचं. जे काही तुमच्या नाकामध्ये जे मास्कमध्ये पाणी आलंय ते इथून सगळं क्लिअर होणार. ओके, रेग्युलेटर पकडा. डीपली ब्रीथिंग करा. 2 फिंगरने लाईटली मास्क दाबा, वर बघा आणि नाकाने सोडा. ओके, परफेक्ट. हे स्किल करत असताना एक लक्षात ठेवा, चुकूनही मास्क असं खालून आउट झालं नाही पाहिजे. ओके, हा फिंगर इथे लावायचाच नाही. ओके, फक्त हे जे 2 फिंगर आहेत जस्ट इथे लाईटली दाबायचं, वर बघायचं नाकाने सोडायचं. ओके, आता हे स्किल तुम्हाला अंडरवॉटर करायचं. ओके, बस. लास्ट स्किल खूप महत्त्वाचं आहे, इक्वलाइज. ओके, इक्वलाइज म्हणजे जसं जसं आपण पाण्याच्या खाली जाणार आहोत तसं जसं आपल्या एअर ड्रमवर प्रेशर येत असतो, तो प्रेशर तुम्हाला रिलीज करायचा असतो. आता इक्वलाइजची साईन आहे आणि तुमच्या असं कानाला टच करतो किंवा तुमच्या माथ्यावर असं टॅप करतो. ओके, आता इक्वलाइज करायचं कसं हे तुम्हाला मी सांगतो. ऑलरेडी तुमच्या तोंडामध्ये रेग्युलेटर असेल, ब्रीथ करायची. ओके, 2 फिंगरने असं नाक बंद करायचं आणि बंद केलेल्या नाकात हवा सोडायची. असं केल्यानंतर तुमच्या कानात पफ किंवा एअर सप्लाय झाल्याचं फील होतं. ओके, ते आहे इक्वलाइज. ओके, करा बघू. ओके, झालं. ओके, आता इक्वलाइज करायचं कधी, जसं जसं आपण पाण्याच्या खाली जाणार तसं तसं इक्वलाइज करत 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 खाली जायचं. डायव्हिंग पण करत असताना जे आपण डायव्ह करणार आहोत तेव्हा डेप वर खाली होणार आहे, तेव्हा तुम्ही इक्वलाइज करत करत राहायचं. आमच्या साईनची वाट बघायची नाही. ओके, एक लक्षात ठेवा. आणि जो अंडरवॉटर प्रेशर येतो त्या प्रेशरची पण वाट बघायची नाही. ओके, असं चुकूनही करू नका की जेव्हा प्रेशर येईल तेव्हा मी करेन इक्वलाइज. कारण हे जर तुम्ही केलात किंवा प्रेशर आल्यानंतर मी करतो, ऑलरेडी तुमच्या कानावर एअर ड्रमवर प्रेशर आलेला असतो आणि तुम्ही अजून इक्वलाइज करून आणखी प्रेशर टाकता. मे बी कान तुमचं रप्चर होऊ शकतो आणि लाईफमध्ये कधीच तुम्ही पाण्यामध्ये उतरू शकता. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तिकडे डीप वॉटर आहे तिकडे खाली जायचं. ओके, आणि इक्वलाइज करत करत खाली जायचं. पहिल्यांदा जमिनीवर पाय टेकल्यावर ते तुमच्या पूर्ण कानाला टच करेल. इक्वलाइज करून दाखवा. इक्वलाइज झाल्यानंतर मला ओके साईड द्या, अप साईड द्या, मग मी तुम्हाला वर घेईन. घाबरू नका, मी तुमच्या पाठी टँकला पकडलंय. ओके, चला. दोन्ही कानात इक्वलाइज झालं, दोन्ही कानात प्रेशर आला. ओके, आता जसा हा अंडरवॉटर जसा हा डीपमध्ये तुमच्या कानावर प्रेशर आला तसा तिकडेच येणार पाहिजे. ओके, मे बी तिकडे जास्त येणार, तिकडे डेप्थ जास्त नाही. ओके, त्यावेळी इक्वलाइज कसं करायचं हे समजलं ना, प्रेशर कसं रिलीज करायचं हे समजलं, तसंच तिकडे ड्राईव्ह करताना करायचं. डायव्हिंग करत असताना फक्त तुम्हाला दोनच काम करायचे आहेत. एक म्हणजे अंडरवॉटर ब्रीथिंग, दुसरं म्हणजे इक्वलाइज. ओके, बाकी बॉयन्सी कंट्रोल वगैरे सगळं आम्ही करतो. ओके, चलो आपका ट्रेनिंग कंप्लीट. थँक्यू. आता मी स्कुबा डायव्हिंगसाठी सज्ज झालंय समजला. आता स्विमिंग पूलमध्ये वाईट जाऊन येतोय, हिला लक्षात. ह्याच्यामुळे वाईट बोलाक जमणार नाही आणि तुमका पण आता दर्यात जाऊन भिजवून हाडतले समजला. तर दर्यात म्हणजे तुम्ही भिजतच नाही पण तुमचं मन ओला करून हाडतलं, इतक्या मात्र नक्की. सर जाऊया. हा, हो पण लक्ष असन देत, कारण ही तुमच्या आमच्या मालवणची सिरीज आणि बघूक विसरू नका कोशन डायरीज. कारण तुमका तर माहित मी परको नय तुमचोच. चला येतंय, जोरदार प्रॅक्टिस करतो.